रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर। नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर। 15,000 रुपयाची खरेदी करा आणि फक्त 10,000 रुपये भरा। ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध। अप्रतिम लग्न सराई कलेक्शन, सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या, नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट। आहेरी ऑफर ही सुरू। आहेरी साड्या 10 घ्या 1 फ्री। पॅन्ट शर्ट जोडी 10 घ्या 1 फ्री। ऑफर फक्त 31 मे 2025 पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज। महायुती सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं वचन दिलं होतं, ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, याबाबत नियोजन केलं जातं। याशिवाय आणखी काही योजनांचा फायदा दिला जाऊ शकतो का, याबाबत ही आखणी केली जाते, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी केले। येथील दैवेज्ञ भवनमध्ये शिवसेनेचा महिला मेळावा झाला, यावेळी त्या बोलत होत्या। उपसभापती गोरे म्हणाल्या, प्रतिकूल परिस्थितीत शिवसेनेने अनेक आंदोलने केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन पर्व सुरू केलं। या शिवसेनेला शिंदे गट न म्हणता शिवसेना म्हटलं पाहिजे। निवडणूक आयोगाने आपल्याला चिन्ह आणि नाव दिले। सांगलीत पुराच्या काळात एकनाथ शिंदे मदतीसाठी धावून आले होते। राज्यातील लाडक्या बहिणींना आणखी काही योजनांचा फायदा देता येईल का, याची आखणी केली जाते। 2100 रुपये देण्याचं वचन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे। विरोधकांना मात्र याचा राग आहे। आज आपल्यासाठी रस्ते जसे महत्त्वाचे आहेत, तेवढाच महिलांचा संसारही महत्त्वाचा आहे। त्या पुढे म्हणाल्या, शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी ज्या बँका सहकार्य करत नाहीत त्यांची माहिती मला द्यावी। महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्या। सभासद मोहीम राबवा। जिल्हा परिषद गट आणि गण यामध्ये सर्वांना पदे द्या। महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन केलंय। राज्य शासनाच्या तालुक्यात येथे बाजार समिती धोरणानुसार जत, कवठेमहांकाळ आणि कडेगाव तालुक्यांसाठी स्वतंत्र बाजार समिती स्थापन केली जाईल। याबाबत जत, कवठेमहांकाळसह दुष्काळी तालुक्यातील लोकप्रतिनिधी न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिलाय। मात्र बाजार समितीच्या त्रिभाजनावर शिक्कामोर्तब झाल्याने विद्यमान संचालक मंडळ गॅसवर असल्याचं स्पष्ट झालंय। विद्यमान संचालक मंडळाची मुदत 2028 पर्यंत आहे। त्यांचा कार्यकाल पूर्ण होणार की बरखास्त, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले। राज्यात भाजप सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या पहिल्या 100 दिवसात विकास प्रकल्पांना गती देण्याचं धोरण ठरवले। त्याचा भाग म्हणून तालुक्यात येथे बाजार समितीचा प्रस्ताव होता। त्यानुसार राज्यात 65 तालुक्याच्या ठिकाणी नव्याने बाजार समित्या स्थापण्याचे आदेश निघाले। त्यात सांगलीला 3 तालुक्यांसाठी बाजार समिती मिळाली आणि त्यात कवठेमहांकाळ, जत व कडेगाव तालुक्यांचा समावेश आहे। सांगलीतील जत, कवठेमहांकाळ तालुक्याप्रमाणे अन्य जिल्ह्यातही बाजार समिती विभाजनानंतर त्या संचालक मंडळाचा कार्यकाळ किती आहे, त्यावर या निर्णयाविरोधात कोणकोणत्या बाजार समित्या न्यायालयात जातात हे पाहणंही तेवढंच महत्त्वाचं ठरेल। सांगली बाजार समिती संचालक मंडळाची निवडणूक 28 एप्रिल 2023 रोजी झाली होती। त्यानंतर महाआघाडीची सत्ता आली। त्यानंतर 25 मे रोजी सभापती, उपसभापती यांची निवड झाली। ज्या दिवशी नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली बैठक घेतली जाते त्या दिवसापासून बाजार समितीचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनीची संयुक्त मोजणी सुरू केली आहे। शेतकऱ्यांचा विरोध असताना ही मोजणी प्रशासनाकडून होतीये। जिल्ह्यात देखील मोजणी आता सुरू होणार आहे। दरम्यान जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महामार्गाविरोधात दाखल केलेल्या 1900 हरकतींवर सोमवारपासून मिरजेतील प्रांताधिकाऱ्यांकडे सुनावणी होणार आहे। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग 12 जिल्ह्यातून जातो। या महामार्गाची 7 मार्च 2024 रोजी दुसरी अधिसूचना जाहीर करून त्यामध्ये 12 जिल्ह्यातील 27 प्रांताधिकारी यांची भूसंपादन अधिकारी म्हणून तर संबंधित विभागीय आयुक्तांची लवाद म्हणून नेमणूक केली आहे। त्याच अधिसूचनेत 12 जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांचे गट नंबर आणि बाधित क्षेत्राचा उल्लेख केलेला आहे। तसेच ज्या बाधित शेतकऱ्यांच्या हरकती आणि आक्षेप असेल त्यांनी 7 मार्च 2024 पासून 21 दिवसात लेखी स्वरूपात भूसंपादन अधिकारी यांच्याकडे देण्याचं नमूद केलं होतं। त्यानुसार हरकती देखील दाखल केल्या। सांगली जिल्ह्यातील 2000 बाधित शेतकऱ्यांनी हजारो हरकती दिल्या आहेत। याला 1 वर्ष उलटून गेलं तरीही एकाही शेतकऱ्याच्या हरकतीवर सुनावणी घेतली नाही। शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी शासनाने तातडीने हरकतीवर सुनावणी घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती। या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन देखील केलं। आता प्रांताधिकाऱ्यांकडे सुनावणी होणार आहे। 1900 हरकतींवर सोमवारी प्रांताधिकाऱ्यांकडे मिरजेत सुनावणी होणार आहे, तर 100 हरकतींवर विट्याचे प्रांताधिकारी सुनावणी घेणार आहेत। जिल्ह्यात देखील सुनावणीनंतर जिल्ह्यात प्रशासनाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बाधित जमिनीची मोजणी करणार आहेत। त्यामुळे पुन्हा शेतकरी आणि प्रशासन यांच्यात वाद चिघळण्याची शक्यता आहे। जिल्हा परिषदेच्या वतीने समाज कल्याण विभागाच्या दिव्यांग घरकुलासाठी जिल्ह्यातील 10 तालुक्यातून 123 प्रस्ताव सादर झाले होते। त्यापैकी तरतूद रकमेपेक्षा जास्त प्रस्ताव दाखल झाल्याने सोडत पद्धतीने निवड करण्यात आली। जिल्ह्यातील 87 दिव्यांगांना घरकुलाची लॉटरी लागली। त्याबाबतचे घरकुलाबाबतचे आदेश प्रशासनाने काढले असून 15,000चा पहिला हप्ता लवकरच वर्ग केला जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले।
समाज कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांगांसाठी घरकुल योजना राबवण्यात येत असून 1,04,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। घरकुलासाठी 1,20,000 रुपये अनुदान देण्यात येते। त्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून प्रस्ताव मागवण्यात येतात। समाज कल्याण विभागाकडे 115 प्रस्ताव दाखल झाले होते। मिरज, पलूस, जत आणि आटपाडी तालुक्यातून दिव्यांग घरकुलासाठी जादा प्रस्ताव दाखल झाले होते। त्यामुळे घरकुलासाठी लाभार्थींची निवड सोडत पद्धतीने करण्यात आली आहे। उर्वरित 6 तालुक्यातून उद्दिष्टा एवढेच प्रस्ताव प्राप्त झाले होते। दिव्यांग घरकुलासाठी 87 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे। याशिवाय 8 लाभार्थी प्रतीक्षा यादीत आहेत। 87 पैकी एखाद्या लाभार्थीने घरकुल नाकारल्यास प्रतीक्षा यादीतील दिव्यांग लाभार्थीस घरकुल मिळेल। घरकुल मंजूर झालेल्या संबंधित लाभार्थींना लेखी पत्र समाज कल्याण विभागाकडून पंचायत समितीकडे पाठवण्यात आले। लाभार्थींना पहिला हप्ता 15, दुसरा हप्ता 45,000 आणि तिसरा 40,000 आणि चौथा हप्ता 20,000 प्रमाणे मिळणार आहे। यापैकी पहिला हप्ता लवकरच वर्ग करण्यात येणार असल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले। भटक्या विमुक्त जाती जमातीमधील लाभार्थ्यांना जातीच्या दाखल्यांसाठी मोठी धडपड करावी लागत होती। भाजपाचे भटक्या आणि विमुक्त जाती आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सूरज पवार, महिला कार्यकारिणीच्या सरचिटणीस गीता पवार यांनी पुढाकार घेत जातीच्या दाखल्यांसाठी शिबिर घेतलं। प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्यासह सांगलीच्या अप्पर तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना साथ दिली। परिणामी वडार, माकडवाले, धनगर समाजातील 200 लाभार्थ्यांना जातीचे दाखले मिळाले, तेही घरपोच, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले। महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये आयोजित जातीचा दाखला वाटप कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, अप्पर जिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, सांगलीच्या अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे अडसूळ, माजी आमदार नितीन शिंदे, ॲडव्होकेट स्वाती शिंदे, अनिल जाधव, संजय पवार, सूरज पवार, गीता पवार आदी जण उपस्थित होते। पुढे बोलताना जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, सांगलीतील वडार, धनगर, माकडवाले समाजाच्या 200 लाभार्थ्यांना जातीच्या दाखल्यांचं वाटप करण्यात आलं। लाभार्थ्यांना त्यांच्या घरामध्ये जातीचे दाखले देणं हे कौतुकास्पद आहे। त्यामुळे पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला। लाभार्थ्यांना त्यांनी मोफत लाभ मिळवून दिलाय। त्यामुळे लाभार्थ्यांच्या पुढील पिढ्यांच्या प्रगतीची दारे उघडी झाली, असेही काकडे यांनी यावेळी बोलताना सांगितलं। राज्यात गतवर्षी जेथे दुष्काळ होता तेथे आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी येत्या 23 एप्रिल रोजी बैठक बोलावली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे। दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्य आर्थिक सल्लागार पदाची नियुक्ती हा राजकीय बदलाचा भाग आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी हा बदल केला नाही। अजितदादा स्वतःवर कंट्रोल करू शकतात, त्यांना कोणी कंट्रोल करण्याची गरज नाही, ते स्वाभिमानी आहेत, असंही गोऱ्हे यांनी यावेळी सांगितलंय। दरम्यान राज्यात प्रसूती काळात माता मृत्यूचे प्रकार घडत आहेत। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर संवेदनशील मंत्री आहेत, त्यांच्या विभागातील रिक्त पदे, औषधांचा तुटवडा याबाबत उपाययोजना केल्या जातील, असं सांगत गोऱ्हे म्हणाल्या, पोलीस महासंचालकांची फेब्रुवारी महिन्यात बैठक घेतली होती, तेव्हा अपहरण झालेल्या 80% मुली परत घरी सोडल्या जातात, त्यांना फूस लावून पळवून नेलं जातं असं दिसतं। या मुली परत दुष्चक्रात सापडणार नाहीत यासाठी सूचना दिल्या आहेत। राज्यात कोठे निवासी वसतिगृह, महिला आश्रम, बालकाश्रम असतील ते पोलिसांच्या संपर्कात राहतील अशा सूचना दिल्या आहेत। अजितदादांना कोणी कंट्रोल करण्याची गरज नाही, ते स्वाभिमानी आहेत। पूर्वी प्लॅनिंग कमिशन होतं, नंतर नीती आयोगाला राजकारणात काही बदल होणं अपेक्षित असतं। शेवटी अनधिकृत सल्लागारापेक्षा अधिकृत सल्लागार महत्त्वाचा असतो, नाहीतर किचन कॅबिनेटचा प्रादुर्भाव होतो। परदेशी यांना मी 1993 पासून ओळखते, ते चांगली अधिकारी आहेत, आता त्यांच्या अनुभवाचा फायदा चांगला होईल, असंही गोऱ्हे यांनी यावेळी बोलताना सांगितलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाबोधी बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय लोकार्पण सोहळा संपन्न झालाय। बौद्ध धर्माचे भंते भदंत सिरी सारी व भदंत रतन बोधी यांच्या शुभ हस्ते बौद्ध धर्मानुसार मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। त्यानंतर अन्नदान आणि विधिवत पंचांग प्रणाम करून कार्यक्रमाची सांगता झाली। तसेच 15% ग्रामपंचायत निधीतून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय लोकार्पण सोहळा संपन्न झालाय। मोबाईलमधील गुंतलेली तरुणाई आणि पुस्तकांपासून दूर असलेले युवक यांच्या मनाला आकार देण्यासाठी आणि ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी आणि तरुणाईमध्ये वाचनाची आवड निर्माण करून त्यांचं भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी या ग्रंथालयाची उभारणी करण्यात आली, असे ग्रामपंचायत सदस्य माननीय संजय कांबळे सर यांनी सांगितले। या प्रसंगी खटाव गावचे लोकनियुक्त सरपंच ओंकार पाटील, ग्रामविकास अधिकारी रवींद्र गायकवाड, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आंबेडकरी चळवळीचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे, वलूस तालुका आरपीआय अध्यक्ष अविनाश काळीबाग, शशिकांत राजवन, पंकज गाडे, अभिजित कोळी, मनोज पाटील, अध्यक्ष संतोष कांबळे, उपाध्यक्ष व निळवादळ युथ फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व बौद्ध समाज आणि विविध क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते।
वैद्यकीय क्षेत्र हे आरोग्य सेवा देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे अचानकपणे उद्भवणाऱ्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापन सज्ज असणं आवश्यक असतं. या अनुषंगाने अचानक उद्भवलेल्या आपत्ती परिस्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापन आणि रुग्णालयात कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांना दिलेलं प्रशिक्षण उपयुक्त ठरेल असा विश्वास जिल्हाधिकारी काकडे यांनी आज व्यक्त केलाय. आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. शासकीय रुग्णालय मिरजेचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद पोरे, डॉक्टर अजित मेहता, डॉक्टर पराग शहा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, अग्निशामक अधिकारी सुनील माळी, डॉक्टर संजय पाटील, डॉक्टर अनिरुद्ध पाटील आदी जण उपस्थित होते. जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, नागरिकांच्या रुग्णांच्या सुरक्षेबाबत खबरदारी घेणं गरजेचं असतं. अचानक उद्भवलेल्या आपत्ती परिस्थिती संभाव्य धोका टाळण्यासाठी काय करावे, कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात याची मानसिकता तयार होण्यासाठी अशी प्रशिक्षणे आवश्यक आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालय आणि अन्य खासगी रुग्णालयात हा उपक्रम राबवला जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सोदाहरण सांगितलं.